वाशिम जिल्ह्यात मागील 3-4 महिन्यापासून जो अवकाळी पावसाने अतिवृष्टीने जे थैमान घातलं होतं त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं। खरीप हंगामातील सोयाबीन असो या तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मात्र जमतेम जे सोयाबीन व तूर पीक हे कुठेतरी वाचलं होतं। त्यामुळे सोयाबीन पीक काढल्यानंतर जे तूर पिकाची वाढ होण्याची शक्यता होती, मात्र कुठेतरी तूर पिके शेतकऱ्यांना कुठेतरी हातात तूर पिके वेळ आली। तूर पाऊस त्यामुळे कुठेतरी जळले आणि काही ठिकाणी जे फुलधरणा होती ती कुठेतरी गळून जाणार होती। मी एका काटा शेत शिवारात आहे, या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी आपली तूर पूर्णतः उपटून फेकली आहे। सध्या परिस्थिती या ठिकाणी बकऱ्या चरत आहेत। आपण बघू शकतो ही पूर्ण तूर त्याला तुरीतून जे उत्पन्न होणार होतं ते कुठेतरी होताना दिसत नाही, त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांनी आपली तूर उपटून फेकली। त्यामुळे आता शेतकऱ्याचं जे सोयाबीन सोबत आता तुरीवर जे अपेक्षा होत्या त्या बी आता कुठेतरी भंग होताना दिसून येते। रब्बीची तयारी आहे त्या अनुषंगाने ही तूर उपटून टाकली, कारण की येणारा पीक हे आता रब्बीचं जर घेता आलं पाहिजे हे शेतकऱ्याच्या मनात असावं। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।